पण मला वाटतं इंजिनियर आहे, म्हणजे त्यांनी या पण गोष्टी अगदी व्यवस्थितपणे पार पाडलेल्या आहेत. कौटुंबिक मगाशी येताना सांगितलं, कौटुंबिक जबाबदारी अतिशय चांगल्या तऱ्हेने त्यांनी पार पाडलेली आहे, त्यावर प्रश्न नाही. आणि अतिशय मेहनती, प्रामाणिक आणि 5व्या मजल्याची परंपरा खूप मोठी आहे. या 5व्या मजल्यावरून BST मधला अध्यक्ष सुद्धा या डिपार्टमेंट गेलेला आहे, अनिल कोकळे साहेब. त्यांची आज शिष्य इथे बसलेले आहेत, मी पण त्याचा शिष्यच आहे. तर आज आमचे गुरु तिथे चेअरमन पण झाले आहेत. हा 5वा मधला खूप मोठी परंपरा आहे. सुहास आडिवरेकर, सचिन देसाई आता निवडलेले जगात नाही, सुहास आडिवरेकर अजून BJPचे चांगले मोठे लीडर आहेत ते. आणि अनिल कोकळे आपले एक्स चेअरमन आहेत आणि अजूनही ते परत कॉर्पोरेट होते, आमदारही होतील, शाखा प्रमुख तर होतेच ते. अशी बरीच मोठी परंपरा या 5व्या मजल्यावर आहे. सुर्वे साहेब पूर्वीचे आमचे इन्स्पेक्टर होते, MRBC होते, खूप चांगले होते. सचिन देसाईचं मीच तरी बसलेला आहे, मला माहित होतं. तर असे बरेचसे लोक इथे परंपरा 5व्याची खूप मोठी आहे. सुर्वे साहेब म्हणजे गावण साहेब, म्हणजे आम्ही सांगवेकर, बरेच लोक आमचे माळी, अशी खूप चांगली आणि त्या सर्वांची मुलं आज चांगल्या ठिकाणी चांगल्या तऱ्हेने शिकलेले आहेत. एक डॉक्टर सिंग होते, त्यांची 2 मुली डॉक्टर झाले, इंजिनियर आहेत, सायंटिस्ट झालेले. एवढी चांगली परंपरा आणि म्हात्रेंचं पण मला वाटतं त्याच ह्याच्यामध्ये परंपरेमध्ये नाव जर घ्यायला हरकत नाही. त्यांनी पण आपल्या मुलांना खरोखर चांगलं शिक्षण दिलेलं आहे. असे आमच्याकडे बरेच आमची मित्र आहेत, त्यांची मुलं इंजिनियर, डॉक्टर आहेत, चांगली शिकलेली आहेत, चांगल्या पदावर आज काम करतात. हे 5व्या मजल्याचं कदाचित वैभव आहे आमचं. ते 5व्या मधल्या लोकांचं आमचं वैभव आहे असं मी म्हणेन. ही सगळी आमची मंडळी आहे, ती सगळी जरी आज MRBC इन्क्वायरीकडे त्यांची मुलं खूप चांगली शिकलेली आहेत, कौटुंबिक त्यांनी सगळ्या चांगल्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. आता प्रमोशन काही लोकांना मिळाल्या, त्यामध्ये उपक्रमाची काही पॉलिसी असेल ती गोष्ट वेगळी आहे, कारण ह्यांच्या सुद्धा प्रमोशन मिळवण्याची कुवत होती, पण ती वेगळी गोष्ट झाली. त्याजवळ आपल्याला बोलायचं नाही, पण उपक्रमाने आम्हाला खूप चांगलं दिलेलं आहे. म्हात्रे साहेबांना पण खूप भरपूर दिलेलं आहे उपक्रमाने. त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांचं राजकारण, समाजकारण आणि म्हटल्याप्रमाणे समाजकारण पण खूप चांगलं केलेलं आहे. त्या प्रश्नाला त्याच्यामध्ये असं बरंच त्यांचं आणि माझा संबंध आलेले आहे. आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी त्यांचं चांगलं जावं, आरोग्याला जावं आणि त्यांच्या मुलांनी त्यांना शेवटपर्यंत सांभाळावं, एवढंच माझी विनंती.